आणि आपल्या माध्यमातून हे पुस्तक लोकांपर्यंत देशात पोचलं आहे. मला देशभरातून फोन येत आहे आणि मला गंमत वाटते सांगायला सगळ्यांना, या पुस्तकाची पहिली आवृत्ती काल संपली, आज प्रसिद्ध व्हायचं. हे आपल्यामुळे झालं. आपला जो प्रश्न आहे की माझ्या अटकेआधी मी अमित शहाना फोन केला, देशाच्या गृहमंत्र्यांना. कारण सरकारची किंवा सत्ताधाऱ्यांची अशी भूमिका असते, मुख्य माणसाला जर त्रास द्यायचा असेल तर आधी त्याच्या आसपासचे त्याचे जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार यांना त्रास द्या, त्यांना चौकशांना बोलवा, त्यांना प्रश्न विचारा, त्यांना 8-8, 10-10 तास बसवून ठेवा, त्यांच्याशी जे व्यवहार करतात त्यांना धमक्या द्या, त्यानंतर त्यांच्यावर जोरदार पद्धतीनं धाडी घाला. म्हणजे चाळीत पण धाडी घालतात, जाऊन चाळीत साध्या. हे त्यांनी माझ्या बाबतीत सुरू केल्यावर माझे काही नातेवाईक, मित्र ज्यांचा काही संबंध नाही आहे, ते फक्त माझ्याशी त्यांचे संबंध आहेत, मित्रपरिवार आहे, त्याच्यामुळे मला वाईट वाटलं. आधी मला वाईट वाटलं की माझ्यामुळे इतरांनी त्रास का सहन करावा. मी राजकारणात आहे, मी सहन करेन. पण सकाळपासून धाडी सुरू झाल्या, रात्रीपर्यंत सुरू होत्या. काही लोकांना बोलून घेऊन गेले ईडीच्या कार्यालयात, धमक्या दिल्या, हे स्टेटमेंट द्या, ते स्टेटमेंट द्या, ते स्टेटमेंट द्या, नाहीतर तुम्हाला अटक करू. सामान्य माणूस असतो ज्याला या सगळ्याची त्यांची मानसिक तयारी नसते. अचानक त्याला ईडीचे अधिकारी उचलून घेऊन जातात. जसा यमदूत येतो, सैतान येतो आणि खेचत नेतो ना सिनेमात, त्या पद्धतीने ते नेतात. जणू काय आम्ही डॉन आहोत, बरं का, आम्ही डॉनच आहोत त्या देश, असे त्या काळात ते वागायचे. मग माझ्या दिल्लीत बसलो होतो मी, तेव्हा मला कळलं की असा रेड्स चालले आहेत, आमच्या लोकांना त्रास दिला जातो. म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये लोक राहतात, जिथं राहतो तिथे एक बाजूला गाडी उभी आहे, जागा आहे, त्याने थांबवली. त्या गाडी ज्याची आहे त्याच्यावर रेड पडल्या. इथे गाडी थांबवलीत म्हणजे ही गाडी यांची आहे, फक्त तुमच्या नावावर आहे. असा कोणी तपास करतो का? बकवास. ह्याला केंद्रीय तपास यंत्रणा म्हणतात. म्हणजे त्रास द्यायचा, छळायचं सगळ्यांना. तर मी अमित शहाना फोन केला रात्री 11 वाजता. गृहमंत्री आहेत, माझ्याजवळ अनेक लोक बसले होते. म्हणून नका त्यांना फोन, म्हणून का नाही फोन करायचा. मी त्यांना सांगतो, हे चुकीचं करताय तुम्ही, तुमची जी यंत्रणा आहे ती चुकीची आहे. मी त्यांना सांगितलं. त्यांनी फोन केला तेव्हा ते आधी ते नव्हते, मिटिंगमध्ये होते, पण त्यांनी 4थ्या मिनिटाला त्यांचा मला रिटर्न कॉल आला आणि हाँ बोलो संजय भाई, प्रेमानं बोलो संजय भाई, आपने फ़ोन किया था. मैं बोलो हाँ अमित भाई, मैं फ़ोन इसलिए किया कि आप देश के गृह मंत्री हो, आप एक जिम्मेदार मंत्री हो, नेता हो. ये जो चल रहा है मेरे बारे में, उस बारे में मुझे आपसे कुछ कहना नहीं है. ये राजनीति है. आप मुझे जो तकलीफ़ दे रहे हो वो आपकी राजनीति है, लेकिन आप मुझे तकलीफ़ दीजिए, लेकिन मेरे लिए आप हमारे परिवार के लोग हैं जिनका कोई संबंध नहीं है, मेरे दोस्त हैं, उनके ऊपर रेड्स हो रहा है, उनको पकड़ कर लेके जा रहे हो आप, 10-10 घंटा बिठा रहे हो. ये कौन से कानून में लिखा है? ये क्या है? मैं ये मानने को तैयार नहीं कि ये आपके मंजूरी के सिवाय हो रहा है. तो आप सबसे पहले रुकवाइए. और मैं दिल्ली में बैठा हूँ, सफदरजंग लेन 15 मेरा एड्रेस है, आपको मालूम है, आपके सामने ही हूँ मैं. आपकी जो टीम है ईडी की, उसको मेरे पास भेज दीजिए. अगर मुझे अरेस्ट करना है तो आप मुझे अरेस्ट कर लीजिए, मुझे गिरफ्तार कर लीजिए, मुझे कोई नहीं, लेकिन ये नौटंकी बंद कर दीजिए. आणि मी फोन ठेवून दिला.
ते बोला नाही मला माहीत नहीं, बोले गृहमंत्री को मालूम नहीं, ऐसा होता है क्या? गृहमंत्री को एक सांसद के घर पर रेड चल रही है, यह अगर गृहमंत्री को पता नहीं तो ये गलत है, अब गलत बोल रहे हो. नाही, पण राऊत साहेब, या फोन नंतर तुम्हाला महाराष्ट्र मुंबईतील भाजप नेते आशिष शेलार यांचा फोन आला. नक्कीच आला. आशिष शेलार, नेमकं त्या फोनमध्ये काय बोलणं झालं? नाही, मला वाटतं मग अमित भाईंनी शेलारना फोन केला, कारण मुंबईचे नेते आहेत, अध्यक्ष होते मुंबईचे, मीही मुंबईचा आहे, की बाबा मला असा संजय राऊतांचा फोन होता, त्यांच्याशी आपण जरा बोलून घ्या. मग शेलारांचा फोन आला की तुम्ही अमित भाईंशी तुमचं बोलणं झालं. मी हो झालं ना, गृहमंत्री आहेत ते, असा इश्यू आहे. नाही, मला अमित भाई म्हटले जरा संजय राऊतांशी बोलून घ्या तुम्ही, ते चिडलेले आहेत. मी हे असं याच्या संदर्भात माझं बोलणं झालेलं आहे आणि मी या मताचा आहे की मला त्रास द्या, मी समर्थ आहे, मला फासावर लटकावा, मला फासावर लटका बोलू, मला फासावर लटकावा, पण तुम्ही कारण नसताना इतरांना त्रास देऊन तुमचा कंडू शमवू नका, मी तुमच्याशी लढायला समर्थ आहे. त्यात तुम्ही असंही म्हटलं आहे की तुमच्या जी नातलग असते मित्रमंडळी म्हणजे रवींद्र राऊत आणि सुजित पाटकर यांच्या कार्यालयावर, घरावर छापे पडले, नाही इतर पण काही होते, आणि त्याची माहिती पंतप्रधान कार्यालयात ईडीचे संचालक संजय मिश्रा यांनी पंतप्रधानांना दिली. हे सगळं आहे ना. संजय मिश्रा जाऊन प्रधानमंत्र्यांना ब्रीफ करत होते की या देशातला कितीतरी मोठा घोटाळा आम्ही उघडकीस आणलेला आहे. साले घोटाळा म्हणतात, किती 1500 करोड 1600 करोड, हे ईडीचे संचालक तेव्हाचे जाऊन ब्रीफ करत होते प्रधानमंत्री कार्यालयात. सगळे नौटंकी चालू होती, बकवास. पण मग या पुस्तकामध्ये त्याविषयी सगळं आलेलं आहे. आता ते पुस्तकाचं तुम्ही कथाकथन माझ्याकडून कशाला करून घेताय? संध्याकाळी प्रकाशन होऊ द्या. नाही, पण राऊत साहेब, यावर रिॲक्शन येत आहेत. काल जे प्रकरण आलं त्यावर भाजप आणि शिंदे शिवसेनेतून रिॲक्शन झालेले आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असं म्हणतायत या पुस्तकाचं नाव खरं तर नरकातला राऊत असलं पाहिजे, तर शिंदे असं म्हणतायत की बाळासाहेबांचे विचार मानले असते तर संजय राऊत यांना नरकात जाण्याची वेळच आली असते. आम्ही कुठे म्हणतो आम्ही नरकात गेलो म्हणून? नरकात तुम्ही गेलात. शिंद्यांचा संबंध काय? आदल्या दिवशी मला शिंद्यांचा फोन होता अटकेच्या आधी, अमित शहाशी बोलू का म्हणून. बोलो काही गरज नाही. नरक बघा, नरक कसा असतो, बोलू का मी वर, एस टी शिंदे वर बोलू का? बोलो वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही म्हटलं. बरं का, काही गरज नाही, मला उद्या अटक होते आणि मी तुरुंगात जातोय, मी पळून जाणार नाही म्हटलं. वर बोलण्याची गरज नाही, मी बोलू शकतो एकटावर, मी समर्थ आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की हे सगळं बालमानवय आहे, बालसाहित्य आहे, ते मी वाचत नाही. हा बालसाहित्याचा अपमान आहे. राज्य पुरस्कार देतं बालसाहित्याला, साहित्य अकादमी पुरस्कार देतो, ज्ञानपीठ पुरस्कार देतो. यांना माहिती आहे का? देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, एवढीच त्यांची लेवल आहे, बाकी काय नाही. बघा, त्यांनी पुस्तक वाचावं, सत्य स्वीकारावं. जशी त्यांनी ट्रम्पची युद्धबंदी स्वीकारली, प्रेसिडेंट ट्रम्पने लादलेली युद्धबंदी स्वीकारली आणि आता तिरंगा यात्रा काढतायत, तसे त्यांनी या पुस्तकातलं सत्य स्वीकारा, एवढंच मी सांगतो. राऊत साहेब, तुम्ही असं म्हणतात की एकनाथ शिंदेचा फोन आला होता, खरं तरी पक्ष फुटीनंतर झालं होतं. पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदेचा पूर्ण गट बाजूला, तेव्हा ते मुख्यमंत्री होते. तरी ते तुम्हाला मदत करण्यासाठी धावून आले असं तुमचं म्हणणं आहे? बघा, असं आहे की ते आले, पण मी म्हटलं नाही म्हणून. मी ठाम आहे ना, मी ठाम आहे. मी झुकणारा माणूस नाही. माझी मान जरी उडवली तरी मी सगळ्यांना माहिती आहे, मी झुकणार नाही. पण राऊसाहेब, यामध्ये अनेकदाही अशी चर्चा होती, तुम्ही पुस्तकातही म्हटलं की तुम्ही जेव्हा ईडी आर्थर रोड जेलमध्ये होता, शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तुम्हाला भेटण्यासाठी ते प्रयत्न करत होते, पण तुम्ही त्यांना काही निरोप दिले, ते काय नेमकं होतं? आता पुस्तकातली प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला कशा इथे सांगते. पुस्तक कोण घेणार? लोकांना वाचू द्या. ते पुस्तकात आहे सगळं. एक असा प्रश्न आहे की नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे तुमचे चांगले संबंध
हा एक पॅरेग्राफ त्यामध्ये दिसतो आणि त्यामध्ये तुम्ही असं म्हणतात की अमित शहा तोपर्यंत दिल्लीच्या राजकारणात नव्हते, त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात अमित शहा आल्यानंतर कटुता तुमच्या नात्यांमध्ये आली असं. 100% अमित शहा दिल्लीत आल्यानंतरच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये दरी पडायला सुरुवात झाली. अमित शहाना अरुण जेटलीने पण समजवलं, ऐसा मत करो. मला माहिती आहे, अरुण जेटली मला स्वतः बोलले कि अमित भाई ये करना ठीक नहीं, हमारे पुराने साथी है, हमको उनको साथ रहना है. एकदा अरुण जेटली स्वतः मला बोलले, मैंने उनको 2 बार समझा. अरुण जेटली आजारी होते, इस्पितळात होते, तेव्हा अमित शहा त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा 2014 सालची ही गोष्ट आहे साधारण. तेव्हा अरुण जेटलीने पण त्यांना सांगितलं की शिवसेना हमारा सबसे पुराना दोस्ताना है, उनके साथ हमको रहना पड़ेगा. नाही, पण राऊतसाहेब, भाजपचे आताच्या पिढीतले जे नेते आहेत ते तुमचं बाळासाहेबांशी असलेलं नातं किंवा एकूण जे काही तुम्ही या घटनांचे साक्षीदार राहिलेले आहात त्याबद्दल खिल्ली उडवताना दिसत आहे. उडवताना. पण तुम्ही या पुस्तकात एक असं म्हटलेलं आहे की तो एक प्रसंग सांगितलेला आहे, नेस्को ग्राउंडवर कशी बाळासाहेब आणि नरेंद्र मोदी तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री यांची भेट झाली, त्यावेळेस तुम्ही तिथे होता. हा एक प्रसंग असेल. आणि दुसरा म्हणजे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देण्याचं पत्र उद्धव ठाकरे सही करत असतानाचा व्हिडिओ तुमच्याकडे आहे ना. आणि तुम्ही त्यात काही म्हणालेला आहात. हे जे सगळे प्रसंग सांगितले त्याबद्दल तुमच्याकडून नाही आहे ना माझ्याकडे. आम्ही बघा, नेस्को ग्राउंडच्या कार्यक्रमानंतर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी ते बाळासाहेबांना भेटायला आले, तर मीच होतो तिकडे. तेव्हा हे भाजपवाले आताचे नव्हते. फोटो उपलब्ध आहेत ना, दाखवा ते फोटो. नरेंद्रभाई मोदी, बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत असा एक फोटो उपलब्ध आहे. पुरावे खूप आहेत. उद्धव साहेबांनी नरेंद्र मोदींना प्रधानमंत्रीपदासाठी दिलेल्या पाठिंबाचं पत्र तयार करत असताना मी गमतीने काढलेला एक व्हिडिओ आहे असा, तो सुद्धा उपलब्ध आहे. हे आताची पोरं टोरं भाजपमध्ये नव्हती, हे काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेले भाजपमधले लोक आहेत. त्यांना काय माहिती भाजप आणि शिवसेनेचे काय संबंध होते त्या काळात ते. आणि मी गमतीने बोललो उद्धवजींना तेव्हा, उद्धवजी तुम्ही देशाचा पंतप्रधान नियुक्त करताय बरं का. उद्धवजी म्हटले हो हो, अरे बाबा नरेंद्र भाईंना आपण कधीतरी आपल्याला सांगायला पाहिजे की मी अशी अशी सही केली तुमच्या पत्रावर. बोलिए. समाचार संपादक है उज्ज्वल शाह जी को 96 से उनको अरेस्ट किया गया है ईडी ने, और कहानी ये है कि उन्होंने अपनी हेडलाइन दी थी 26 इंच की कायरता, उसके बाद ये सारी कार्रवाई हुई है. बात ऐसी है कि गुजरात समाचार लगभग 100 साल पुराना अखबार है, लगभग 92 ईयर्स हो गए. और बाहुबली शाह जी या श्रेयांश शाह वो बहुत ही निष्पक्ष तरीके से अखबार चलाते हैं. सत्ता में कौन है उनकी चाटुगिरी करना उनकी आदत नहीं. जो स्थान रामनाथ गोयंका को था, नानाजी को था, वही स्थान गुजरात समाचार के बाहुबली और श्रेयांश जी को है. लेकिन एक पुरानी 25 साल पहले की केस निकालकर उनको कल ईडी ने अरेस्ट किया. ये दहशतगर्दी है, ये फ्रीडम ऑफ प्रेस पर हमला है. आप सच सुन नहीं सकते, सुनना नहीं चाहते. गुजरात समाचार का हेडलाइन जो है वो लगभग सभी ने दिया है देश में कि आपने कायरता दिखाई है. 56 इंच की छाती की बात हमने नहीं की थी ना, वो तो मोदी जी ने की थी. तो अगर किसी ने सवाल पूछा है 56 इंच की छाती का क्या हो गया, तो उसके लिए आप उसके ऊपर ईडी और सीबीआई भेजकर एक वृद्ध एडिटर को अरेस्ट कर लेते हो. ये तो तानाशाही क्या तानाशाही के ऊपर की बात आप कर रहे हो. हम सब बाहुबली जी और उनके परिवार के साथ है, उनके अखबार के साथ है. हम देखते हैं क्या हो रहा है, नहीं तो हम गुजरात जाकर अगर उस बारे में कोई आंदोलन होता है तो हम उनमें शामिल होंगे. सर, आपका सर, एक तरीके से प्रकाशित होने वाला है, सर, उसमें आपके सर एक तरीके से नरेंद्र मोदी वही अखबार को इंटरव्यू देते हैं, अमित शाह की तरफ से वहाँ पे रेड होती है. आपने आपके बुक में भी कहा है कि अमित शाह से उस दौरान आपकी बात हुई. सर क्या बुरा वाक्य है सर, जैसे बातचीत एक तरीके से रेड. अरे बात देश के गृह मंत्री हैं,
मैं सांसद हूँ, अगर कोई गलत काम होता है तो मेरा काम है कि गृहमंत्री से बात करूँ। जब मेरे आसपास रेड्स हो रही थी मेरे परिवार के ऊपर, मेरे मित्रों के ऊपर पूरा दिन, क्योंकि मुझे तकलीफ हो जाए, तो मैंने अमित शाह जी को फ़ोन करके बोला ये गलत है, मैं आपका टारगेट हूँ, मैं दिल्ली में बैठा हूँ, ईडी को बोलो मेरे घर में आकर मुझ पर रेड करो, मुझे अरेस्ट करो। आणि यासहित बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. गुडघे आणि सांधे दुखतात, हातपाय दुखतात.